कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी भक्तियोग, कर्मयोग, सांख्ययोग, अष्टांगयोग कोणताही योग असो त्याचा अगदी गाभाच उलगडून दाखवला. म्हणजे गीता रहस्यामध्ये लोकमान्य टिळक तर या श्लोकाला गीतेचा आत्मा असं म्हणतात. कारण की या श्लोकामध्ये आध्यात्मिक साधना कशासाठी करायची, आध्यात्मिक साधना म्हणजे नेमकं काय आणि ती कोणत्या टूल्स वापरून कोणत्या टेक्निकनी करायची या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेल्या दिसतात. तर आध्यात्मिक साधना करायची कशासाठी, तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण कोणतीही गोष्ट करतो ती कशासाठी करतो, आनंद प्राप्तीसाठी. अगदी सकाळी उठून आपलं पोट छान साफ झालं की सुद्धा आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण आनंद मिळवण्यासाठीच करत असतो. मग ते कोणते पदार्थ खाणं असो, कोणाशी भेटणं असो, नाटक सिनेमा पाहणं असो किंवा आरामात लोळत पडणं असो, प्रत्येकातून आपल्याला अपेक्षा असते ती आनंद प्राप्तीची. म्हणजे आपल्या आयुष्याचं, आपल्या जगण्याचं ध्येयच मुळे असतं ते म्हणजे आनंद मिळणं. आता होतं कसं की एखादी व्यक्ती ती तुम्हाला जेवायला वाढायला येते आणि तुमचे आवडीचे पदार्थ आवर्जून तुम्हाला वाढते. तुमच्याशी बोलताना कमालीची आत्मीयता, प्रेमळपणा त्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवतो. काळजीने प्रत्येक वेळेला आपल्याशी केलेली चर्चा आढळते आणि त्यामुळे साहजिकच ती व्यक्ती आपल्याला अतिशय प्रेमाची वाटते. म्हणजे ती व्यक्ती फक्त जवळ आली तरी सुद्धा आपल्याला खूप आनंद होतोय असं आपल्या लक्षात येतं. मग होतं काय की आपण जास्तीत जास्त कारण शोधतो की ज्यामुळे ती व्यक्ती आपल्या जवळ येईल. पण प्रत्येक वेळेला ती व्यक्ती आपल्या जवळ येते तेव्हा एक जाडसर पडदा आपल्या दोघांच्या मध्ये असतो आणि त्यामुळे ती व्यक्ती कोण हे आपण काही ओळखू शकत नाही. मग आपण वेगवेगळे बहाणे करत राहतो आणि त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहित असतं की ती व्यक्ती भेटली, त्या व्यक्तीने जेवायला वाढलं, त्या व्यक्तीने प्रेमाने आपली चौकशी केली की आपल्याला अतिशय आनंद होतो. पण काही कारणाने खूप प्रयत्न करून आपण जर तो पडदा मधला जो पडणारा आहे तो कापून काढला आणि ती व्यक्ती आपल्याला दिसली आणि आपल्या लक्षात आलं की अरे ही तर माझी आई आहे, मग आपल्याला कोणते पाहणे करण्याची गरजच नाही. कारण आई तर आपल्याला सहज प्राप्त आहे. आपण कोणत्याही क्षणी तिच्याकडे जाऊ शकतो, तिच्याशी बोलू शकतो आणि तिच्या प्रेमामुळे, तिच्या ममतेमुळे जो आनंद आपल्याला मिळतोय तो आपल्याला कोणत्याही क्षणी मिळू शकतो. पण त्यासाठी प्रयत्नपूर्वक तो मधला पडदा काढणं आवश्यक आहे. तसंच हा जो आनंद आपल्याला आयुष्यामध्ये सतत हवाय तो आयुष्यात मिळवणारा जो आनंद आहे आपण मिळवतो आहे तो म्हणजेच आनंद स्वरूप चैतन्य शक्ती. चैतन्य शक्ती स्वतः आनंद स्वरूप आहे आणि म्हणून आपल्या अंतःकरणामधून जेव्हा जेव्हा कामनांची अशुद्धी बाहेर निघते, म्हणजे एक कामना तयार होते अशुद्ध अंतःकरणामध्ये आणि ती कामना आपण पूर्ण करतो, त्या क्षणी तो पडदा काही काळासाठी दूर जातो आणि चैतन्य शक्तीची आपली भेट होते आणि त्या चैतन्य शक्तीच्या केवळ तिथल्या उपस्थितीमुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. पण फक्त कामना नाही तर मी म्हणजे हा देह, ही जी अविद्या आहे त्याचा जाड पडदा ती चैतन्य शक्ती आणि आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपण त्या चैतन्य शक्तीला ओळखतच नाही. म्हणून वेगवेगळे बहाणे करून आपण आनंद प्राप्तीचा प्रयत्न करत असतो, चैतन्य शक्तीच्या जवळ जाण्याचा सतत प्रयत्न करत असतो. मग अध्यात्म साधना करायची ती कशासाठी की जेणेकरून हा मधला जो अविद्येचा पडदा आहे तो आपल्याला फाडून टाकता येईल. तो फाडून टाकला की ते चैतन्य स्वरूप, ती आत्मशक्ती म्हणजेच आपण आहे अशी आपल्याला ओळख होईल आणि त्या क्षणी मग आनंदासाठी आपल्याला दुसरं काही करण्याची गरजच नाही, आपणच आनंद स्वरूप आहे. आता ही अशुद्धी अंतःकरणामध्ये जी निर्माण होते, हा जो पडदा तयार होतो तो कशामुळे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा अगदी जन्माला येतो
तेव्हा आपण आनंद स्वरूप असतो. आणि म्हणूनच अगदी लहान बाळ कोणालाही पण आनंद देऊन जातं. ते अगदी मनमोहकच असतं, ते गोड हसतं. पण जसं जसं आपली देहबुद्धी वाढत जाते आणि आपण स्वतःला देह म्हणून स्वीकार करतो, तेव्हा या जडाला आपण स्वतः म्हणायला लागतो. मग आपल्याला असं वाटतं की ह्या जड देहाला जेव्हा जेव्हा आनंद मिळेल, म्हणजे जेव्हा जेव्हा या देहाचे चोचले पुरले जातील, अशा प्रकारच्या घटना होतील, तेव्हा तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. आणि म्हणून मग जास्तीत जास्त या देहाचे चोचले पुरवण्याचा आपण प्रयत्न करायला लागू. म्हणजे जडाशी संबंधित तमोगुणांनी युक्त अशा कामना आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतील. आलस्य, निद्रा, उपभोग या सगळ्या गोष्टी निर्माण होतील. आता या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू, धडपड करत राहू. तेव्हा काही वेळेला या गोष्टी आपल्याला मिळतील आणि काही वेळेला या गोष्टी आपल्याला मिळणार नाही. मग ज्या वेळेला या गोष्टी आपल्याला मिळतील, ज्या या जड देहाला सुखावतात, त्या गोष्टी आपल्याला मिळतील, तेव्हा आपल्या मनामध्ये अनुराग उत्पन्न होईल. आणि जेव्हा एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती आपल्याला मिळणाऱ्या त्या उपभोगांमध्ये अडथळा निर्माण करेल, तेव्हा ती व्यक्ती, त्या वस्तू बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल. मग त्यांना चांगला धडा शिकव, त्यांना चांगलं वठणीवर आणू, असा द्वेष मनामध्ये तयार होईल. आणि मग आता याच्या पुढची जी कर्म आहे ती केवळ जड म्हणजे तमोगुणाने प्रेरित नसतील, तर या राग द्वेषाने युक्त मनामुळे म्हणजे रजोगुणानेही प्रेरित असतील. आणि हे जेव्हा करत असेल तेव्हा बुद्धी पण काहीतरी स्वतःचं म्हणणं मला सांगेल की तुला हे करणं बरोबर आहे, हे करणं बरोबर नाही. आणि मग मी काहीतरी करणार आहे हा कर्तृत्वाभिमान बुद्धीमध्ये निर्माण होईल, जो सत्वगुणाचा दोष आहे. कर्तृत्वाचा अभिमान तयार होईल. म्हणजे मी हे केलं, मी कांदा खात नाही, मी अगदी अभक्षभक्षण करत नाही, अपेयपान करत नाही, आणि हे बाकीचे पहा. म्हणजे भेद निर्माण झाला, तुमच्या आणि माझ्यात स्पर्धा सुरू झाली, किंवा मी उच्च आणि तुम्ही कसे खराब, अशी भेदबुद्धी माझ्या मनामध्ये निर्माण झाली. तो झाला सत्वगुणाचा दोष. आणि मग माझ्या कर्मांमध्ये ज्याप्रमाणे जड तमोगुणाचा प्रभाव आहे, राग द्वेषाने युक्त मनामुळे रजोगुणाचा प्रभाव आहे, तसाच या कर्तृत्वाभिमानामुळे सत्वगुणाचाही प्रभाव निर्माण होतो. आणि मग माझं प्रत्येक कर्म, अभिमान नेहमी चांगल्याच गोष्टींचा असेल असंही नाही. काही लोकांना तर वाईटही गोष्टींचा अभिमान असतो की मला की नाही हे असं असं बघितलं की अगदी डोक्यात तिडीक कुटते, मला अगदी राग येतो, मग मी मागचा पुढचा काही विचार करत नाही, फाड फाड बोलून टाकते. ही काही कौतुकाची गोष्ट आहे, पण त्याचा सुद्धा माणसाला अभिमान असतो. तर अशा प्रकारचा अभिमान मग आपल्या कर्मावर आपली कर्म त्यांनी पण प्रेरित होतात. आणि जोपर्यंत आपण सत्व, रज, तम या गुणांमुळे प्रेरित होऊन कर्म करतोय, तोपर्यंत ती कर्म आपल्याला बंधनकारक ठरतात आणि अविद्या मायेचा पडदा जास्त जास्त दाट होत जातो आणि चैतन्य स्वरूप आनंद स्वरूपाशी आपली गाठ कमी कमी पडत जाते. आपण आनंद मिळवण्यासाठी मग कदाचित दुःखांची सुद्धा कारण करतो. काही काही लोकांना कसं असतं की आजारी पडण्याची सुद्धा आनंद वाटतो. कारण काय की आजारी पडलं की मग त्यांच्याकडून काहीच अपेक्षा केली जात नाही, उलट त्यांचीच काळजी घेतली जाते आणि ते आजारपण पण एन्जॉय करतात. किंवा मला खूप दुःख झालंय असं मी सगळ्यांना सांगितलं की बिचारी असं माझ्याकडे बघतील, माझ्याकडून कोणत्याच अपेक्षा करणार नाही, उलट मलाच मदत करण्याचा प्रयत्न करतील आणि मग तो आलेला वाईट प्रसंग मी एन्जॉय करते. तर अशा प्रकारे मग चांगल्या वाईट गोष्टी आपण करत राहून आपल्या आयुष्यामध्ये आनंद शोधत राहतो. पण जोपर्यंत चैतन्य शक्ती आपल्याला दृढतेपूर्वक मिळत नाही, तोपर्यंत तो आनंद आपल्याला मिळणे नाही. म्हणून श्रीकृष्ण इथे सांगतात आहे, कायेन मनसा बुद्ध्या इंद्रिया अपि केवलम. म्हणजे ही सगळी फक्त उपकरणं आहेत. उपकरणं आहेत म्हणजे जसा एखादा स्क्रू ड्रायव्हर असतो,
तो आता पडलेला असेल आणि त्याच्या जवळच एखादं मोठं यंत्र आहे आणि त्या यंत्राचा स्क्रू ढिल्ला झालाय, स्क्रू ड्रायव्हर बाजूलाच आहे, पण तो स्क्रू ड्रायव्हर काही उठून तो स्क्रू ढिल्ला झालेला फिट करू शकत नाही. त्यासाठी कोणीतरी व्यक्ती लागेल, जिने तो हातात घ्यावा लागेल आणि मग तो स्क्रू फिट करावा लागेल. म्हणजे स्क्रू ड्रायव्हरनी जरी काम केलं तरी ते त्याचं कर्तृत्व नाही. तसंच श्रीकृष्ण म्हणतात की काया, मन, बुद्धी आणि इंद्रिय ही सगळी तुझी फक्त केवल उपकरण आहे. ही उपकरण चालवणारी चैतन्य शक्ती आहे. ती चैतन्य शक्ती जेव्हा प्रगटते तेव्हाच या उपकरणांनी तुला काहीतरी करता येतं. आणि मग हे समजून घेण्यासाठी, हा आनंद प्राप्तीसाठी टेक्निक आहे कर्मयोग आणि टूल्स आहे मन, बुद्धी, काया आणि इंद्रिय. या टूल्सच्या साह्याने आपल्याला कर्मयोग हे टेक्निक वापरायचं. कर्मयोग काय सांगतो की आपल्याला या प्रचंड चैतन्य शक्तीने तयार केलेल्या रहाट गाडग्यामध्ये, या घटनाचक्रामध्ये एक भूमिका मिळालेली आहे. त्या भूमिकेनुसार आपल्याला आपली उपकरणं मिळाली. मग आपल्याला काय काय मिळालेलं आहे? जर आपल्याला काया चांगली सुदृढ मिळाली आहे, बलिष्ठ मिळाली आहे, तर मग आपण जास्तीत जास्त सेवा कार्य करायला पाहिजे. आपल्याला मन सक्षम सुदृढ मिळाले आहे, तर लोकांना सुखदुःखांपासून बाजूला काढण्यामध्ये, समाजाला सुखदुःखापासून उपरत करण्यामध्ये पुढाकार आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला जर बुद्धी प्रबल दिली आहे तर आपल्या बुद्धीचा वापर करून अज्ञानी लोकांना ज्ञानी करून, प्रबोधन करून या घटनाचक्रामध्ये आपल्याला भूमिका देतानाच या उपकरणांची जी व्यवस्था केली आहे त्या उपकरणांची वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्याला फक्त आपली भूमिका पार पाडायची आहे. आणि ती भूमिका ही कोण पार पाडणार आहे? तर ती चैतन्य शक्ती. आणि ती चैतन्य शक्ती या सगळ्या भूमिका या उपकरणांमधून पार पाडते. आणि म्हणून योगिना कर्म कुर्वंती संगम त्यक्त्वा, त्यांच्याशी, त्या उपकरणांशी कोणत्याही प्रकारचा संग नाही, कारण मी नाहीच आहे. चैतन्य शक्ती आहे, उपकरण आहे, उपकरणातून चैतन्य शक्ती प्रगट होते. घटता चक्र चालू आहे, मग मी कोण चोर आणला मध्येच? आणि हा मीच नष्ट झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की मग मी नाही आहे, तर मग आहे कोण? तर चैतन्य शक्ती. आणि चैतन्य शक्ती पूर्ण आनंद स्वरूप आहे आणि मग तेच माझं स्वरूप आहे. तर आनंद शोधण्यासाठी मला बाहेर जाण्याची गरजच काय? तर या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला सर्व गोष्टींची उत्तरं दिली आहे की आध्यात्मिक साधना आपल्याला करायची आहे, ती अज्ञानाचं पटल दूर करण्यासाठी. त्यासाठी टेक्निक वापरायचं आहे ते कर्मयोगाचं. आणि त्यासाठी आपल्याला उपकरण टूल मिळालेली आहे, ती म्हणजे मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय. या सगळ्यांचा वापर करून चैतन्य शक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि कामना मात्र इंद्रियांमधून प्रवेश करून आपला तो पडदा जास्तीत जास्त जाड करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ही कामना आपल्या मनातून जास्तीत जास्त हटवून आपल्या या शरीराला कोणत्याही प्रकारचं महत्व न देता, म्हणजे कर्मयोग सांगतोच ते की ही भूमिका तुला पार पाडायची आहे. मग ही भूमिका पार पाडत असताना तुझ्या शरीराला क्लेश होतात आहेत का? त्याला काही महत्व नाही. किंवा तुझ्या मनाला हे कर्तव्य कर्म करणं आवडतंय का की नावडतंय यालाही महत्व नाही. किंवा तुझ्या बुद्धीला या गोष्टी पटतात आहेत का यालाही महत्व नाही. कारण की तुला चैतन्य शक्तीला फक्त प्रगट करायचंय. तिने जे उपकरण चांगलं दिलेलं आहे त्या उपकरणाचा तुला वापर करायचा आहे, चैतन्य शक्तीला प्रगट करायचंय आणि घटनाचक्र पुढे न्यायचंय. तू त्याच्यामध्ये नाहीच आहे. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कर्तृत्वाभिमान, सत्वगुणही तुझ्यामध्ये तयार व्हायला नको. आणि हे साधल्यानंतर मग कसं कसं माणसाचं जीवन असतं ते श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्ण.